लास्ट टाइम तुम्ही जो क्वेश्चन स्टार्ट केला होता, सो वी सॉल्व इट अप टू धिस फॉर्म t⁹ अपॉन t स्क्वेअर मायनस 1. आपण सबस्टिट्यूशन केलं होतं cos x इज इक्वल टू t साठी. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे काय करता येईल बघा. आता डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. तर आपण टाईप नंबर 1 स्टार्ट केला होता इंटिग्रेशनचा. दॅट इज अ डिव्हिजन मेथड. सो विल डिवाइड. ओके. t⁹ इज डिवाइड बाय t स्क्वेअर मायनस 1. आता तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन कसा काढायचा. फर्स्ट टर्म हीच रिपीट झाली पाहिजे. सो क्वेश्चनची पहिली टर्म असणार आहे t⁷ की जेणेकरून t⁷ इंटू टी स्क्वेअर हा झाला t⁹ मायनस t⁷ इंटू 1 इट इज t⁷. सबट्रॅक्शन करा म्हणजे फर्स्ट टर्म कॅन्सल झाली. हा मायनस झाला प्लस. सो रिमाइंडर इज नाउ t⁷. ओके. आता नेक्स्ट टर्म क्वेश्चनची काय येणार आहे. टी स्क्वेअरला जर कळत नसेल तर t⁷ अपॉन टी स्क्वेअर करायचं म्हणजे आला t⁵. ओके. So next term of the quotient is t⁵. So that if we cross multiply t⁵ into t square, it is t⁵ minus t⁵ into 1, it is t⁵. Again you subtract, so sign changes. First term always cancel. Remainder is now t⁵. आता पुढची टर्म काय येणार आहे t क्यूब की जेणेकरून t क्यूब into t स्क्वेअर हा झाला t⁵. t क्यूब into -1 हा झाला मायनस t क्यूब. If you subtract, sign changes, remainder is t cube. Okay, so next term must be t into t square, it is t cube. T into -1, it is minus t. Subtract, sign changes, remainder is t. त्याच्यापुढे तुम्ही सॉल्विंग करू शकत नाही. ओके. आता हा जो न्यूमरेटर आहे त्याला तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये लिहिणार. कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. आठवते सगळ्यांना. कोशंट into divisor plus remainder. Okay. So integration where numerator is written in terms of this form. Quotient into divisor plus remainder, the whole term divided by denominator as it is. Okay. Now next step is we'll consider here separation of LCM. We'll separate LCM. दिसतंय सगळ्यांना. ओके. So we'll consider here now separation of LCM. प्लस साइन आहे तर आपण हा LCM दोघांनाही सेपरेट केला आणि ही टर्म काय झाली इथे कॅन्सल झाली. नाउ विल कन्सिडर अबाउट द रिमेनिंग टर्म्स. t⁷, t⁵, t क्यूब, t प्लस t अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 dt. ओके. तर प्रत्येकाचं इंटिग्रेशन तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. प्रत्येकाचं इंटिग्रेशन तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. इथे पण तुम्ही प्रत्येकाचं इंटिग्रेशन घेऊ शकता. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सबस्टिट्यूशन करावं लागेल. टी स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू टी. So that if you differentiate it with respect to t, t square चा डेरिव्हेटिव्ह आला 2t. 1 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू 0 इज इक्वल टू. ओके. इथे आपण अदर दॅन t काहीतरी सबस्टिट्यूशन करूया. समजा तुम्ही घेतलं थीटा तर हा येईल d θ बाय dt. सो दॅट t dt इज d θ बाय 2. ओके. इथपर्यंत आलो आपण. कळलंय सगळ्यांना. पुढे काय करायचंय हे डिव्हिजन एकदा बघून घ्या. नाव पहिल्या सगळ्या टर्मसाठी एकच फॉर्म्युला x⁻n. इंटिग्रेशन व्हॅल्यू इज x⁻n+1 अपॉन n+1.
सो फॉर टी रेस टू 7 इंटिग्रेशन व्हॅल्यू काय आहे टी रेस टू 7 प्लस 1 अपॉन 7 प्लस 1 दॅट इज टी रेस टू 8 by 8. टी रेस टू 5 चं इंटिग्रेशन टी रेस टू 6 by 6. For t cube it is t raised to 4 by 4. For t it is t square by 2. And this is t dt is d theta by 2 upon theta. So it is t raised to 8 upon 8 plus t raised to 6 upon 6. T raised to 4 upon 4 plus t square by 2. Half outside. Okay. d theta by theta form. Integration value. t ची value काय आहे cos. Cos raised to 8x by 8. This is cos raised to 6x by 6. Cos raised to 4x by 4. This is cos square x by 2. And this is 1 upon theta चं इंटिग्रेशन करणार आहे log theta. फायनल स्टेपला थीटाची व्हॅल्यू पुट करा. थीटाची व्हॅल्यू काय आहे टी स्क्वेअर मायनस 1 आणि टी ची व्हॅल्यू फायनली टी ची व्हॅल्यू फायनली काय आहे कॉस. तर मी डायरेक्टली इथे सबस्टिट्यूट करते आहे थीटा इज टी स्क्वेअर मायनस 1 अँड टी इज व्हॉट कॉस. सो दिस इज कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 प्लस सम कॉन्स्टंट व्हॅल्यू सी. तर अशा प्रकारे हा खूप मोठा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न होता तुमचा लास्ट टाइम जो आपण घेतलेला आहे. तर अशा लेवलचे प्रश्न तुम्ही म्हणाल तर एक्झामला अगदी रेअरली विचारतील बिकॉज की टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे, वेळ खूप लागतो ना या प्रश्नांना. पण इन केस 4 मार्कांसाठी विचारला तर आपल्याला ही मेथड माहिती पाहिजे. ठीक आहे. नाउ विल स्टार्ट विथ नेक्स्ट क्वेश्चन. आता ह्या टाईप मध्ये आपल्याला टाईपच हा खूप मोठा असल्यामुळे क्वेश्चन भरपूर आहेत. मे बी हे तुमचं लास्ट लेक्चर असेल ह्या टाईपसाठी. ठीक आहे, आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण नवीन टाईप सुरू करूया. त्यामुळे काही लोकांना थोडंसं बोरिंग वाटत असेल की बापरे किती प्रश्न चालू आहेत आणि हा एकच टाईप चालू आहे अजूनही 3-4 लेक्चर्स पासून. पण आपल्याकडे काही ऑप्शन नाही. ओके, सो विल सॉल्व नेक्स्ट वन. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ tan रेस टू 5x. आता ह्या टाईपच्या क्वेश्चनला खरं तर आपण हायर इंडायसेस म्हणजे रिडक्शन मेथड असंही म्हणतो. पण ठीक आहे, ते नंतरच्या लास्ट टाईप मध्ये मी घेईलच परत एकदा. आता बघा तुम्ही इथे काय करू शकता. वी राईट दिस ॲज tan क्यूब एक्स इंटू tan स्क्वेअर एक्स. आता असंच का बरं, कारण मला tan स्क्वेअर एक्सची आयडेंटिटी माहिती आहे. tan स्क्वेअर एक्स इज sec स्क्वेअर एक्स मायनस 1 म्हणून मी डिस्ट्रीब्युशन ह्या फॉर्म मध्ये केलं. आता मल्टिप्लाय करा. सो दिस इज tan क्यूब एक्स इंटू sec स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू tan क्यूब एक्स. इट इज tan क्यूब एक्स. नाउ विल कन्सिडर इंटिग्रेशन व्हॅल्यू सेपरेटली. हा झाला tan क्यूब एक्स dx. ओके, नाउ आता पुढे काय करता येईल. समजा मी ही टर्म तशीच ठेवली. आता हा जो tan क्यूब एक्स आहे ना ह्याला समजा मी लिहिलं tan x इंटू tan स्क्वेअर एक्स. परत एकदा. सो tan स्क्वेअर एक्स इज sec स्क्वेअर एक्स मायनस 1 dx. सो नाउ दिस इज tan क्यूब एक्स sec स्क्वेअर एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ tan x इंटू sec स्क्वेअर एक्स dx. हा मायनस आणि हा मायनस झाला प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. तर फर्स्ट टू इंटिग्रेशन साठी हा झाला I1 आणि हा समजा मी म्हटलं I2. सो फॉर I1 अँड I2 मी सबस्टिट्यूशन करते. पुट tan x इज इक्वल टू t. कारण का त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ना sec स्क्वेअर एक्स. सो इफ डिफरन्शिएट इट sec स्क्वेअर एक्स dx विल गेट ॲज dt. अँड सो इंटिग्रेशन व्हॅल्यू इज फायनली tan क्यूब एक्स इज t क्यूब आणि sec स्क्वेअर एक्स dx झाला dt. ओके, sec स्क्वेअर एक्स dx झाला dt. ओके, हा sec स्क्वेअर एक्स dx झाला dt. तसंच इकडे tan x ला t मानलाय, sec स्क्वेअर एक्स dx झाला dt. सो दिस इज t dt.
मायनस मायनस प्लस आहे हा. 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आलं एक्स. टी क्यूबचं इंटिग्रेशन काय आलं t⁴/4. टीचं इंटिग्रेशन n+1 अपॉन n+1 फॉर्म दॅट इज t²/2 प्लस एक्स प्लस सी. आणि इन द फायनल स्टेप वी सबस्टिट्यूट t as tan. We'll substitute t as tan. This is your final integration value. बघून घ्या सगळ्यांनी, म्हणजे मग पुढचा प्रश्न आपण स्टार्ट करू शकतो. Okay. Now we'll consider next question. The next question now. Higher index cos raised to 7x dx odd आहे, त्याला even into odd असं आपण कन्वर्ट करायचं नेहमी. So cos raised to 7x is cos raised to 6x into cos x. The cos raised to 6x is cos square x bracket cube. आता पुढे cos square x ची आयडेंटिटी यूज करा. Cos square x is 1 minus sin square x bracket cube. Now we'll substitute for sin, so that if you differentiate, derivative of sin is cos. So cos x is equal to dt by dx. So cos x dx will get as dt. So integration is 1 minus t square bracket cube dt. The formula use kara. A minus b bracket cube. It is a cube minus 3a square b plus 3a b square minus b cube dt. Okay. So it is finally 1 minus 3t square plus 3t raised to 4 minus t raised to 6 dt. आता integration form. Integration of 1 with respect to t is 3. 3 into integration of t square is t cube by 3. Integration of t raised to 4 is t raised to 5 upon 5. Integration of t raised to 6 is t raised to 7 upon 7. आणि त्यानंतर फायनली आपण सबस्टिट्यूट करणार आहोत t ची व्हॅल्यू. व्हॉट इज t? t is sin x. सो दिस इज sin x. इथे 3 3 कॅन्सल झाला. मायनस sin cube x प्लस 3 upon 5 times sin raised to 5x minus sin raised to 7x upon 7 plus some constant value c. So your final integration value. Calculation मध्ये फक्त बघा फॉर्म्युला कुठला यूज केला. a minus b bracket cube is a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube is equal to a minus b the whole cube. तर हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. Now we'll start with the next question. आज आपल्याला हा टाइप शक्यतो संपवायचाच आहे. आता हळूहळू तुमच्या लक्षात येत असेल की आपण कशा प्रकारे सबस्टिट्यूशन केलंय, किंवा आधी सबस्टिट्यूशन करता येत नसेल तर आधी आपण ऍडजस्टमेंट कशी केलेली आहे, त्यानंतर प्रॉपर सबस्टिट्यूशन. ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा परत परत हे क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे. So we'll consider next one. तर
इथे बघा 3 टर्म्स आहेत, मल्टिप्लिकेशन ऑफ 3 टॅन टर्म्स विच इज नॉट पॉसिबल. आपण इंटिग्रेशन मध्ये डायरेक्ट कुठलाही फॉर्म्युला इथे यूज करू शकत नाही. मग आता इथे आपण काय करूया, सगळ्यात मॅक्झिमम अँगल आहे 3x आणि स्मॉलेस्ट अँगल आहे x आणि त्याच्यामधला आहे 2x. आता ऍडिशन करून बघा 2x आणि x चे, 2x आणि x चे ऍडिशन येते 3x. म्हणजेच काय, 3x इज इक्वल टू 2x प्लस x. सो tan ऑफ 3x काय झाला, tan ऑफ 2x प्लस x. आता इथे आपण फॉर्म्युला यूज करूया, tan ऑफ a प्लस b. tan ऑफ a प्लस b इज tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a into tan b. Okay? Now this whole term will take on left hand side. So it gets multiplied here. या साइडला राहील tan ऑफ 2x प्लस tan x. So that आता ह्या पूर्ण ब्रॅकेटला tan ऑफ 3x नी मल्टिप्लाय करा. सो tan ऑफ 3x into 1 it is tan ऑफ 3x minus this is tan of 3x into tan of 2x into tan x is equal to tan of 2x plus tan x. आता या दोन्ही टर्म्स मी लेफ्टला घेते म्हणजे ह्या होतील मायनस आणि ही जी निगेटिव्ह टर्म आहे प्रॉडक्ट फॉर्मची ती राईटला घेऊया. सो इट इज पॉझिटिव्ह. थोडक्यात हा जो प्रॉडक्ट आहे याचं ज्यात आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे ते मी सबट्रॅक्शन फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. सो आय विल सबस्टिट्यूट दिस प्रॉडक्ट ॲज tan of 3x minus tan of 2x minus tan x dx. Integration of tan x is what? It is log of sec x. So this is log of sec of 3x divided by always coefficient of x that is 3. This is log of sec of 2x divided by coefficient of x that is 2. Tan x integration है log of sec x plus some constant value c. So this is your final integration form. Okay. Now we'll consider यातला एक करून टाकू आपण. सोपा घेऊया थोडासा. आता कंपोजिट फॉर्म आहे 3 raised to cos square x. इनर फंक्शन आहे cos square x. समजा मी सबस्टिट्यूट केलं cos square x ला, तर डिफरन्शिएट करा. cos square x चा डेरिव्हेटिव्ह काय आला, 2 cos x into derivative of cos x that is minus sin x is equal to dt by dx, so that it is minus 2 sin x cos x dx is equal to dt. 2 sin x cos x is sin of 2x. थोडक्यात sin of 2x dx मिळाला minus dt. So integration value is 3 raised to t and this is minus dt. Minus sign बाहेर काढा. 3 raised to x t is like a raised to x. a raised to x इंटिग्रेशन काय आहे, a raised to x upon log a. So this is minus sign तसंच 3 raised to t upon log 3 and in the final step substitute t as cos square x upon log 3 plus some constant value c. ओके, तर व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी हा क्वेश्चन. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न स्टार्ट करू. बघा 34 बघूया. sin raised to 5x into cos raised to 8x. आता काय करता येईल इथे, sin raised to 5x I write as sin raised to 4x into sin x into cos raised to 8x dx as it is. sin raised to 4x is sin square x bracket square into cos raised to 8x आणि हा sin x dx मी एकत्र लिहिला. आता पुढे sin square x ची आयडेंटिटी यूज करा. इट इज 1 minus cos square x bracket square into cos raised to 8x into sin x dx. आणि आता मी सबस्टिट्यूशन करते cos ला
की जेणेकरून तुम्ही डिफरन्शिएट कराल तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन एक्स. सो साइन एक्स डीएक्स विल गेट ॲज मायनस डी टी. आणि म्हणून इंटिग्रेशन व्हॅल्यू काय येणार आहे 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर टी रेस टू 8 आणि हा झाला मायनस डी टी. मायनस साइन बाहेर काढलं, हा स्क्वेअर एक्सपांड करा. ओके, इंटू ह्याला टी रेस टू 8 आहे डी टी. सो दॅट इफ यू सॉल्व इट फर्दर बघा त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, काय येणार आहे बघा. टी रेस टू 8 ने आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. म्हणजे 1 इंटू टी रेस टू 8 मायनस साइन तुम्ही बाहेर घेतलेला आहे. ठीक आहे, इट इज टी रेस टू 8 मायनस 2 टी स्क्वेअर इंटू 2 टी रेस टू 8 इट इज मायनस 2 टी रेस टू आला हा 10. ओके, टी रेस टू 4 इंटू टी रेस टू 8 इंडायसेसची ऍडिशन करायची मल्टिप्लाय नाही. 4 प्लस 8 इट इज 12 dt. आता रूल यूज करा. x रेस टू n इज x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. 10 प्लस 1 अपॉन 10 प्लस 1. इथे 12 प्लस 1 अपॉन 12 प्लस 1. आणि फायनल स्टेपला आपण सबस्टिट्यूट करतोय t इज इक्वल टू हाऊ मच, इट इज कॉस. मायनस साइन तुम्ही बाहेर ठेवा, आता आतमध्ये पण तुम्ही लिहू शकता हे. त्यानंतर हा बघा, हा एक क्वेश्चन बघा सगळ्यांनी, हा एक क्वेश्चन आणि हा लास्ट क्वेश्चन फक्त आपला बाकी आहे. तर तुम्ही तो व्यवस्थित बघून घ्या. 35 आणि हा 36 हे दोन प्रश्न आपण तुम्हाला मी होमवर्कसाठी देते, तर सगळ्यांनी घरी ट्राय करा. नाही जमलं तर आपण एखाद्या लेक्चरमध्ये डिस्कस करू शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण नवीन टाईप स्टार्ट करूया. ठीक आहे.